बातमी बघूयात। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सलग तिसऱ्या दिवशी मराठवाड्यामध्ये नुकसानग्रस्त भागामध्ये जाऊन पाहणी दौरा केलाय। आज ठाकरेंनी अर्धापूर भागामध्ये शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। 86,000 कोटींचा शक्तीपीठ महामार्ग बांधला जातोय, मात्र कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीयेत का, असा परखड सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केलाय। महामार्गाच्या आजूबाजूच्या जमिनी कोण खरेदी करते ते बघा, असं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केलंय। तसंच सरकारनं जाहीर केलेलं शेतकऱ्यांसाठीचं पॅकेज हा पॅकेज घोटाळा आहे, असा आरोपही ठाकरेंनी केला। कशासाठी पाहिजे असतात ते आता शक्तीपीठ? बरं, शक्तीपीठ म्हणजे काय? तर 86,000 कोटी, पहिले त्याचा प्राथमिक खर्चच 86,000 कोटी आहे। तिथून तो होईपर्यंत जाईल 1.5 लाख कोटीपर्यंत। ते कमी पडलं तर आणखीन, मग त्याला एक शब्द आहे सुप्रमा, सुधारित प्रशासकीय मान्यता, सुप्रमा। आपल्याला असं वाटतं की आता सकाळी भेटलं सुप्रभात, आपण बोलतो अरे सुप्रभात, तसं नाही, सुप्रमा म्हणजे सुधारित मान्यता। मग ती 86,000 कोटीवरनं जर का ते सुरू होणार असेल आणि सरकारकडे 86,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरसाठी जे त्यांनी हे सगळं कुभांड रचले त्याच्यासाठी असतील, तर शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे का नाहीये? रोज बातम्या येत आहेत, आज 7,000 कोटी सोडले, उद्या 2,000 कोटी सोडले। बरं, हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये सुद्धा 2200 कोटी आधीच्या पॅकेज मधले टाकले। म्हणजे हे यांचं पॅकेज जिहाद आहे की काय? हा मोठा म्हणजे पॅकेज घोटाळा आहे हा मोठा। शेतकऱ्याचं एकदा एका पावसामध्ये सगळं वाहून गेलंय आणि आता हे सरकार आहे ते मदतीचं ठिबक सिंचन चालू आहे यांचं। थेंब 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 थेंब, म्हणजे ते दादा कोंडकेंचं गाणं होतं ना, तशी यांची मदत थेंब थेंब गळ झालेली आहे। बोला बोला, तुम्ही बोला आता। आतापर्यंत किती 10 मन की बात ऐकली, आता सगळ्यांना जन की बात कळू द्या, लोक काय म्हणतायत। आणि ही जेव्हा कळेल त्यावेळेला तुमच्यावरचा अन्याय दूर होईल, आणि तो अन्याय जेव्हा दूर होईल आणि तुम्ही असेच जर का ठाम राहिलात, तर उद्या कोणाचंही सरकार आलं तरी तुमच्यावर अन्याय करण्याची त्याची हिंमत होणार नाही।